तर मुंबईतल्या मोनोरेल वाहतूक आता पूर्वपदावरती आली आहे। मुंबईतल्या मोनोरेल भक्ती पार्क आणि म्हैसूर कॉलनी दरम्यान काल तांत्रिक बिघाड झाला आणि बंद पडली। 2 ते 3 तासानंतर प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली, मात्र तोपर्यंत प्रत्येकाचा जीव टांगणीला लागला होता। मोनोरेलमध्ये 582 प्रवासी प्रवास करत होते। मोनोरेलचा विजेचा पुरवठा बंद करणं गरजेचं होतं आणि त्यामुळे 2 तास लागले। वीज पुरवठा केल्यानंतर बंद झाल्यानंतर लोकांची सुटका करण्यात आली आणि आता मोनोरेल मात्र सुरळीत सुरू झाल्याची माहिती समोर येते। मोनोरेलमधनं नेहमी तुरळक संख्येने प्रवासी प्रवास करतात। रिकामीच धावणारी मोनोरेल काल मात्र भरपूर प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्यामुळे लोकांनी खचाखच अशी भरलेली होती आणि त्यामुळेच मोनोरेलची अवस्था अतिशय दयनीय झालेली पाहायला मिळाली। काल रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं। तब्बल 582 प्रवासी हे या मोनोरेलमध्ये अडकलेले होते आणि या सगळ्यांना सुरक्षितपणे काल वाचवण्यात आलं। त्यानंतर आता तांत्रिक बिघाड दुरुस्त झालेला आहे। मोनो पुन्हा एकदा सुरळीत झालेली आहे। अधिक माहिती घेऊयात, अनुज आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अनुज, मोनो आता पुन्हा पूर्वपदावर आली असं कळतंय, काय सध्याचे अपडेट्स? अगदी बरोबर प्रज्ञा, थोड्याच वेळ आधी जेव्हा आम्ही इथे आलो आणि चेक केलं तेव्हा आपल्याला कळलं की इथली जी मोनोरेलची सेवा आहे ती आधीसारखी पुन्हा एकदा सुरू झालेली। आपण बघितलं की काल 6:15च्या दरम्यान इथली जी दृश्य आपण आपल्या कॅमेरावर बघतोय, इथे मोनोरेल ठप्प झाली होती एका टेक्निकल प्रॉब्लेममुळे, टेक्निकल स्नॅगमुळे, आणि त्याचसोबत कारण जोरदार पाऊस सुरू होता त्यामुळेच जे रेस्क्यू ऑपरेशन आहे किंवा फायर ब्रिगेडचं किंवा बाकीच्या BMC कर्मचाऱ्यांचं त्याला सुरू होण्यामध्ये थोडा वेळ लागला होता। त्यानंतर जेव्हा म्हणजे इमिडिएटली जेव्हा तिथल्या लोकांनी BMCची हेल्पलाईन डायल केली तेव्हा लवकरात लवकर ही सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली। त्यानंतर 2 ते 2.5 तास लागले रात्रीच्या 10 वाजेपर्यंत, जोपर्यंत 582 जे पॅसेंजर्स होते मोनोरेलमध्ये त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। आपण बघू शकतो की कशी ही जी मोनोरेल आहेत, हा रूट भक्ती पार्क मोनोरेल स्टेशन ते चेंबूर मोनोरेल स्टेशनपर्यंत येतो आणि जो रूट आपण आपल्या स्क्रीनवर सध्या बघतोय हा एक्झॅक्टली तोच रूट आहे जिथे ती मोनोरेल काल ठप्प पडली होती। त्याचे बरेच कारणं सांगितले जात आहे। पहिली गोष्ट तर 582 ही त्याच्या कॅपॅसिटीच्या बाहेर जाऊन त्यांनी मोनोरेलमध्ये लोक बसलेले होते आणि त्याचं कारण असं आहे की कारण पाऊस सुरू होता त्यामुळे बेस्टची जी सेवा आहे किंवा लोकल ट्रेनची जी सेवा आहे ती एक प्रमाणे त्याला अफेक्ट पडला होता आणि त्यामुळेच मोनोरेलवर एक प्रकारे भर आला होता। आणि मोनोरेलचे रेग्युलर कंप्लेंट्स राहिलेले आहे लोकांच्या, जे पण मोनोरेलने ट्रॅव्हल करता, की एकतर फ्रिक्वेन्सी त्याची कमी असते किंवा ही पहिल्यांदा अशी गोष्ट नाही घडली की जेव्हा मोनोरेल 2 स्टेशनच्या मधोमध बंद पडली, पण कारण काल बंद पडल्यानंतर लाईट बंद झाली, AC बंद झाला आणि लोकांना मध्ये गुदमरल्यासारखं झालं आणि त्यामुळे काही लोक बेशुद्धही पडले। त्यानंतर पण आपण बघतोय कसं BMCच्या अधिकाऱ्यांनी आणि चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी कन्फर्म केलं की 582 लोक सुखरूप बाहेर काढण्यात आली आणि बरेच सारे लोक त्यापैकी ज्यांना गुदमरल्यासारखं झालं होतं किंवा सफोकेशन झालं होतं त्यांना पण आजूबाजूच्या हॉस्पिटलमध्ये मूव्ह करण्यात आलं। पण आत्ता आपण जेव्हा बोलतोय तेव्हा हे सगळे जे लोक आहेत ते सगळे सुखरूप आहेत। मायनर सफोकेशन ज्या लोकांना झालं होतं ते सध्या आसपासच्या KEM आणि साइन हॉस्पिटलच्या डॉक्टर्सच्या ट्रीटमेंट अंडर आहेत। पण मोनोरेलची जी सेवा आहे मोस्ट इम्पॉर्टंटली ती पुन्हा एकदा सुरू झाली। नक्कीच, आणि आपण बघतोय अनुज की इतक्या मोठ्या प्रमाणात प्रवासी संख्या ही मोनोरेलसाठी डोकेदुखी ठरलेली आहे आणि त्याचाच फटका आहे तो बसलेला आहे। मात्र येत्या काळामध्ये प्रवासी संख्यांचं नियंत्रण कशा पद्धतीने राखता येईल याची खबरदारी मोनोला घ्यावी लागणार आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अनुज। गेले 4